कृष्ण हरी. आपण पाहताय भक्ती मार्ग मराठी. मी हरिभक्त परायण सुनील महाराज. वारीचा प्रवास करत असताना आज नातेपुते या शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी विसावलेली आहे आणि तसेच वारीमध्ये असंख्य दिंड्या या ठिकाणी येत असतात. त्यापैकी मला नातेपुते शहर फिरताना इथल्या वारकऱ्याशी संवाद साधताना या ठिकाणी संत मुक्ताबाईची पालखी या ठिकाणी भेटलेली आहे आणि संत मुक्ताबाई ही ज्ञानेश्वर महाराजांची बहीण आहे आणि या दिंडीचे हा जो रथ आहे या दिंडीचे प्रमुख माझ्याशी मी त्यांच्याशी संवाद साधतोय. या ठिकाणी या दिंडीचे मुक्ताबाईचा जो रथ आहे या रथाचे सारथ्य दिंडी प्रमुख त्यांचा पूर्ण वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा घेऊन या ठिकाणी सोपान काका यालेकर गुरुजी या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधूयात. हा संत मुक्ताबाईचा रथाचा प्रमुख म्हणून तुम्ही या ठिकाणी हा सर्व वैष्णव मेळा तुमच्या सोबत पंढरपुरापर्यंत या ठिकाणी जात असताना या ठिकाणी तुमच्या या दिंडीचा किंवा या रथाचा जो प्रवास आहे तो थोडक्यात आमच्या भक्ती मार्ग मराठी चॅनलच्या जो महाराष्ट्रातील सबस्क्रायबर असेल किंवा वारकरी असेल यांना थोडक्यात माहिती सांगा की कशा पद्धतीने तुमचा प्रवास आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी होतो. तुमच्याबद्दलही या ठिकाणी थोडक्यात सांगा. गेली 35 वर्ष आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा म्हणजे संत मुक्ताबाई पालखी सोहळा या नात्याने आम्ही ही माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अव्याहत चालू ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडस मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे रथ किंवा हा जो डामडौल आहे तो एक 10-11 वर्षापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद अशा प्रकारचा आहे की जेणेकरून आदिशक्ती मुक्ताई किंवा संत मुक्ताबाई या नावाने निघणाऱ्या पालख्या आणि त्यांच्याबरोबर वेगळे वेगळे समाज मग मुक्ताई नगरवरून असेल, मेहूणवरून असेल, कोथळीवरून असेल तर तिकडून येणाऱ्या पालख्यांना